प्रभाग क्रमांक 17 मध्ये ड्रेनेज लाईन टाकताना मोठा घोटाळा झालाय असं तुम्ही उघडकीस केलंय. तुमच्याकडे याच्या संदर्भात काही पुरावे आहेत का? तुम्ही कशाच्या आधारे म्हणतायत की ड्रेनेज लाईन मध्ये मोठा घोटाळा झालाय? नक्कीच. मी ॲडव्होकेट वैभव कदम, सामाजिक कार्यकर्ता. तुमचा जो प्रश्न आहे की ड्रेनेज लाईनमध्ये घोटाळा झाल्याचे काय पुरावे आहेत, तर माझ्याकडं हे सर्व कागद आहेत. देवी मंदिराच्या परिसराचा जो मागचा भाग आहे त्याच्यामध्ये एका नगरसेवकाच्या निधीतून साके घर ते अकोलगल घर ते मेन लाईनपर्यंत 300 mm व्यासाची बंद पाईप गटर करणे याबाबत काम त्या ठिकाणी झालंय असं कागदावरून दिसतंय. तर या कामामध्ये जवळपास $1.25-2 लाखाचा काहीतरी निधी होता. त्याच्यामध्ये ते काम झालेलं असं दिसतंय. तर ते काम झालेलं असताना त्याच्यामध्ये सर्वात एक गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो की या कामामध्ये मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती अधिकार अर्ज दिला होता महानगरपालिकेमध्ये, आणि या संपूर्ण कामाची मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर मला सगळे डॉक्युमेंट देखील मिळाले. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आज माझं जिथं घर आहे तिथं आजही ड्रेनेज लाईन नाही, परंतु ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन झाल्याचा हे जे घर दिसतंय हे माझं स्वतःचं घर आहे, पण आजही तिथं ड्रेनेज लाईन नाही. हे माहिती अधिकारातून माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मला अशी माहिती मिळाली की याच भागामध्ये आता या कामाचं नाव असं होतं की साके घर ते अकोलकर घर ते मेन लाईन पर्यंत. आता हा कागद आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूया. त्यानंतर मी महानगरपालिकेकडे पुन्हा एक माहितीच्या अधिकाराचा एक अर्ज केला, ज्याच्यामध्ये मी नागरी दलित वस्ती सुधार योजना सन 2019-20 अंतर्गत जी काही कामं झालेली आहेत त्या कामासंदर्भात माहिती अधिकारात माहिती घेतली. त्याच्यामध्ये देखील प्रभाग क्रमांक 17 मध्ये मोहिनीनगर समीना मोमीन घर ते मुरुमकर मेजर वेद पाठक ते भुसारे घर ते आवारे घर व्यवस्थेसाठी भूमिगत गटर करणे. आता ह्या कामामधले जे वेद पाठक ते भुसारेचे घर आहे इथं शॉकिंग आहे, कारण ह्या कामामधले जे साके आहेत त्यांच्या शेजारचे हे वेद पाठक आणि ह्या कामातले जे अकोलकर आहेत तर त्यांच्या शेजारचे भुसारे घर आहे. मग त्याच्यामध्ये देखील 5,30,072 रुपयांचं काम जे आहे ते देखील काम पूर्ण असा त्याच्यामध्ये शेअर आहे. म्हणजे याही काम इकडेही काम झालेलं दिसतंय आणि इकडेही काम झालेलं दिसतंय. हो, हे काम पूर्ण म्हणून त्याच्यावर शेअर आहे. दोन्हीकडेही काम झालंय. मग जर दोन्हीकडेही काम झालेलं दिसतंय तर मग डबल ड्रेनेज लाईन टाकली का, किंवा मग एक ड्रेनेज लाईन गेली कुठं याचा तपास झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये आणि दलित वस्तीच्या निधीमधले जी मी काही माहिती त्या ठिकाणी घेत होतो तर त्याच्यामध्ये खूप मोठी अशी शॉकिंग न्यूज आम्हाला सापडली. मला लक्षात आली सापडली कागदोपत्री त्याचे देखील पुरावे आहेत. हे वरचं जे काम आहे प्रभाग 17 मध्ये शास्त्रीनगर येथील येणे घर ते तोडकर घर ते भागवत घर, हापसा चौक ते बोरुडे घर, कोतकरमाळा चिंचेचे झाड. खरं शॉकिंग इथून सुरुवात आहे. कोतकरमाळा चिंचेचे झाड ते केडगाव देवी नाला येथे जलनिस्तारण व्यवस्थेसाठी भूमिगत गटार करणे, रक्कम 8,46,309, काम पूर्ण. हे काम दिसतंय. तर हेच काम होण्यासाठी शास्त्रीनगरचे नागरिकांसह मी सुद्धा आम्ही गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून हे काम करावं म्हणून आम्ही पाठपुरावा घेतोय. परंतु आम्हाला हेच माहिती नव्हतं की आमच्या त्या शास्त्रीनगरच्या भागाच्या उर्वरित ड्रेनेज लाईनचं काम हे कागदोपत्री झालेलं आहे हे आम्हाला आत्ता समजतं. बरं, आता तुम्ही आत्ताच सांगितलं की यासाठी तुम्ही गेले 2 ते 2.5 वर्षांपासून आंदोलन करताय. यामध्ये काही नागरिकांचा देखील सहभाग आहे का, आणि आता आपली पुढची भूमिका काय असणार? याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग जर म्हणतात तर शास्त्रीनगर भागातील घर टू घर नागरिकांना याचा इतका त्रास मागच्या 6 महिन्यापूर्वी झाला होता, इतका त्रास की त्या भागातील दळवी घर वगैरे ते डामळे घर त्यांच्या अक्षरशः एक पूर्ण 1 वर्ष ड्रेनेज लाईनचं घाण पाणी त्यांच्या पायरीपर्यंत येतो. इतके त्रस्त झाले होते ते. आम्ही महानगरपालिकेच्या असंख्य वाऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही त्यांना असंख्य निवेदनं दिले. राज्याचे सर्वांना आम्ही राज्याचे प्रमुख पदाधिकारी असतील, शासकीय अधिकारी सगळ्यांना आम्ही निवेदनं दिले, पण कुणीच त्या निवेदनाची आमची दखल घेतली नाही. महानगरपालिकेला देखील निवेदन दिलं. त्या भागातील एक ग्रस्त आहेत त्यांनी तर लिगल नोटीस त्या माध्यमात लिगल नोटीस पालिकेला काढली होती, तरी सुद्धा ते काय तात्पुरतं डागडुजी केली आणि ते काम तात्पुरतं पाणी काढून दिलं. परंतु मेन लाईनची व्यवस्था आजही महानगरपालिकेने त्याच्यामध्ये
केलेली नाही, पण आम्हाला हे आत्ता कळतंय की आमचं काम शास्त्रीनगरच्या ड्रेनेजचं हे कागदावर झालेलं आहे, हे आम्हाला आत्ता समजतंय. बरं, एकंदरीत असं देखील पाहायला मिळते की ते नावांचे देखील अफरातफर केल्याचं पाहायला हो, मिळतंय. नक्कीच. आणि आता दाखवलं गेलं आहे 2 ड्रेनेज लाईनचं काम आणि झालेलं आहे 1 ड्रेनेज लाईनचं काम. तिथे दाखवलं गेलेलं आहे, खर्च देखील दाखवले गेलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता नेमकी आपली पुढची भूमिका काय पुढची असेल? भूमिका अशी मॅडम की हे हा जो प्रकार आहे हा घोटाळा तर आहेच, परंतु हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील आहे. याच्यामध्ये अनेक जणांवर जर चौकशी पारदर्शक झाली तर अनेक जणांवर फौजदारी कारवाई गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात, कारण की हा फार गंभीर स्वरूपाचा त्या ठिकाणी गुन्हा आहे. एकंदरीतच पाहायला गेलं तर काम 2 ठिकाणी झालेलं दाखवलेलं इथं काम पूर्ण देखील दाखवलेलं आहे इथं पाहायला मिळतंय. काम पूर्ण आहे, इकडं पण काम पूर्ण आहे, इकडं पण काम पूर्ण आहे. त्याच्यामुळं ह्या कागदामध्ये तर आता काही बदल करू शकत नाही. जे रेकॉर्डला आमच्या लक्षात आलंय ते आलंय. माझ्याकडे सगळे कागद हे माहिती अधिकारातले शिक्क्यासहित आहेत. त्याच्यामुळे हा पब्लिक डॉक्युमेंट आहे. हा त्या ठिकाणी मी लवकरच पोलिसांना देखील देणार आहे आणि आर्थिक याच्यामध्ये अफरातफर झालेली आहे का याची देखील तक्रार मी आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडे मी ती देखील देणार आहे. आणि याच्यामध्ये दुसरी एक शॉकिंग न्यूज अशी आहे की या तीनही कामांचा ठेकेदार आहे एकच आहे, एकच ठेकेदार आहे तीनही कामांचा. त्याच्यामुळं जर हे काम पूर्वी जर एक काम झालेलं आहे कागदपत्रावर, तर मग दुसरं दलित वस्तीच्या निधीतून तोच रस्ता, तीच घर, फक्त घरांची नावं बदलली. मग ते ड्रेनेज लाईन एक गेली कुठं? तुम्ही ड्रेनेज लाईन डबल तर टाकलेली नाही, मग एक ड्रेनेज लाईन गेली कुठं? बरं, एक होती तर मग दुसरी का टाकायची? असा त्याच्यामध्ये प्रश्न आहे.